न्यूज इंडिया 27 नवपिढीचं नवं माध्यम। अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी आणि साहित्य प्रतिभेच्या माध्यमातून उपेक्षितांच्या कामगारांच्या लढाईचा आवाज बुलंद केला, समाज जनमन जागृत केलं, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण फुंकले। अशा प्रतिभावान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सिडको परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्था नाशिक यांच्या वतीने सिडको भागातून भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। भारत जाधव यांच्या माध्यमातून दरवर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। त्याचप्रमाणे भारत जाधव यांच्या वतीने परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन देखील करण्यात येत असते। काल देखील अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने अण्णाभाऊ यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या आलेल्या प्रमुख पाहुण्यांना वाटप केल्या। भारत जाधव यांनी सालपादाप्रमाणे यंदाही परिसरातून मोठ्या उत्साहात मिरवणुकीचे आयोजन केले होते। या मिरवणुकीची सुरुवात एसीपी शेखर देशमुख तसेच मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ चढवून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला। खरोखर आता सांगितल्याप्रमाणे की जयंती आणि हे जे कार्यक्रम असतात हे त्या महापुरुषांचे विचार ते सर्वत्र पोहोचवण्यासाठी असतात आणि त्याचा प्रत्यय भरत भाऊने या कार्यक्रमातून दिलेला आहे। येथील सर्व जे काही लोक इथे सहभागी झाले त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य आणि त्यांनी लिखित केलेली सर्व पुस्तके येथे भेट म्हणून दिली आहेत, त्याबद्दल मी खरोखर आपणा सर्वांचं येथे कौतुक करतो आणि आपण सर्वजण असाच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आदर्श घेऊन पुढची वाटचाल करूया असा आशावाद येथे व्यक्त करतो आणि या जयंतीच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी नाशिक पोलीस दलातर्फे शुभेच्छा देतो। जय हिंद। आज या ठिकाणी आदरणीय एसीपी साहेब शेखर देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते या जयंतीचं उद्घाटन झालं आणि या निमित्तानं आम्ही सर्व समाज बांधवांना, सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या सर्वांना, आमच्या संस्थेचे सर्व संचालक पदाधिकारी, सर्व समाज बांधव यांना मी जयंतीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे ही जयंती आपण निर्व्यसनीपणानं नेहमी सांगितल्याप्रमाणे योग्य रीतीने चालत जावं आणि वेळेच्या आधी कशी संपन्न होईल। पावसाचे दिवस असल्यामुळे आपण कोणी जास्त घाई न करता काही नियंत्रणाच्या सूचना आपल्याला दिलेल्या आहेत, त्या पद्धतीनं वेळेच्या आधी संपावी अशी मी सर्वांच्या वतीनं, माझ्या संस्थेच्या वतीनं विनंती करतो। जय लवजी, जय भीम, जय महाराष्ट्र। या मिरवणुकीमध्ये महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात होती। रवींद्र सुळवसे, बाबू आठवले, गजानन रणबावळे, दीपमाला पाटील, दिगंबर त्रिभुवन, राजेश जाधव, गणेश जाधव, किरण जाधव, शुभम पाटोळे तसेच परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने या मिरवणुकीस उपस्थित होते।